चला नमस्कार भावानो. आज आपण राहिलेल्या मुंबई पोलीस याच्यावरले काही गणिताची अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहेत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ह्याची एक मोलाची मदत होईल. चला पहिला प्रश्न आहे आपण बघू. वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात 108 नंतर वर्गमुळात 154 अधिक 225. हे गणित सोडवते वेळेस थोडं काळजीपूर्वक सोडवा. सोडवते वेळेस हे गणित इकडून सोडवायचं नाहीये, तर सोडवायचं इकडनं. म्हणजे अगोदर मला एक काम करायचे, वर्गमुळातून जे 225 आहे याला बाहेर काढायचंय. म्हणजे असं होईल, हे पहा आता, की 10 अधिक 25 अधिक वर्गमुळात 108 अधिक हे 154 वर्गमुळात अधिक हे 25 ज्या संख्येचा वर्ग आहे त्याला बाहेर काढून घ्या. 225 हे 15चा वर्ग आहे, याला बाहेर काढलं तर असं होईल, हे 15 असे बाहेर पडते ना. मग ह्या दोघांची बेरीज करून घ्या अगोदर. हे 154 आणि हे 15, 5 आणि 4 9, हे 6, 169. हे 169 बाहेर काढून घ्या. 169 अधिक 108 अधिक 25 अधिक 10 हे पूर्ण संख्येचा कंस आहे. तिथं असं होईल, आता ज्यावेळेस ही संख्या वर्गमूळाच्या बाहेर पडणार आहे तर 13 होईल, कारण 13 हा 169 वर्ग आहे. मी एक काम करतो, 108 अधिक 13 अधिक 25 अधिक वर्गमुळात सर्व 10. ठीक आहे. आता हे दोघांची बेरीज करा, 108 ची 13 ची. 108 आणि 13, 8 आणि 3 11ला, 1 हातचा आला 1, हे 2 1, 121. ह्या दोघांची बेरीज होईल 121. हे वर्गमूळ असं ठेवतो, अधिक 25 अधिक 10 इथपर्यंत. ठीक आहे. चला एक काम करतो मी, 121 कुठल्या संख्येचा वर्ग आहे बघा, 11चा वर्ग आहे. हे पुढे असं लिहितो मी, हे 10 अधिक 25 अधिक 121 11चा ऑप्शन, 11 बाहेर काढतो, इथपर्यंत बरोबर असणं. चला समोर बघू, वर्गमुळात 10 अधिक 25 आणि 11ची बेरीज करतो आपण. आता 25 आणि 11ची बेरीज हे 6 36. 25 आणि 11ची बेरीज झाली 36. ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता समोर जात थोडं मी, हे वर्गमुळात 10 अधिक 6 बाहेर पडले, 36 म्हणजे 6चा वर्ग असेल, 6 बाहेर पडले. आता समोर राहिले बघा, वर्गमुळात 10 अधिक 6, 10 अधिक 6 हे वर्गमुळात 16 होईल. वर्गमुळात 16 म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर 4 असेल, वर्गमुळाच्या बाहेर 4 असेल, हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, थांबूत आपण पुढे जाऊ. चला पुढचा प्रश्न बघू. तुझा बघा, होतंय काय माहित आहे का, वर्गमुळात 1 अधिक 1 छेदस्थानी 169 बरोबर 14 छेदस्थानी 13. म्हणजे त्यांचं म्हणणं काय माहित आहे का, ह्या सगळ्या कंसाच्या बरोबर ही संख्या असणार आहे. या सगळ्या कंसाच्या बरोबर ही संख्या असणार आहे. मग मला अशा टायमाला काय करावं लागतं माहिती आहे का, दोन्ही बाजूचा वर्ग करावं लागतंय. म्हणजे काय, ह्या बाजूचा वर्ग आणि ह्या बाजूचा पण वर्ग. मी इथं वर लिहितो, वाटलं तर दोन्ही बाजूचा वर्ग करणे, दोन्ही बाजूचा वर्ग करणे, दोन्ही बाजूचा वर्ग करणे. मग इथं असं होईल, हे बघा आता काळजीपूर्वक, 1 अधिक 1 छेदस्थानी 169 बरोबर दोन्ही बाजूचा वर्ग म्हणजे काय होईल, 14चा वर्ग 196 होईल, छेदस्थानी 13चा वर्ग 169 होईल. 13चा वर्ग किती होईल, 169. इथपर्यंत ठीक आहे. हे दोन्ही बाजूचा ज्यावेळेस वर्ग करणार आहे त्यावेळेस हे वर्गमूळ उडणार आहे. म्हणजे असं होईल पुढे आता, 1 अपॉन 169 बरोबर 196 छेदस्थानी 169. ओके, आता ह्याला काळजीपूर्वक सोडा बरं. मी ह्याला काय करतो माहित आहे का, 169 1 म्हणजे 169 झाला. इथं अधिकचं चिन्ह असतंय, अधिक x. इथपर्यंत ठीक आहे. चला, छेदस्थानी 169 बरोबर 196 छेदस्थानी 169. इथपर्यंत ठीक आहे. काळजीपूर्वक समजलं. त्याला एक समजून घ्यायचं बघा. आता जेव्हा एक कुठल्या तरी संख्येचं आपलं काय करावं लागणार आहे की बेरीज करावं लागणार. मी ह्याला काय करतो, 1 इकडे आणतो, हे इकडे नेत समोर,
ज्यावेळेस आपली काटाकाटी कुठं होणार आहे हे समजून घ्या बघा आता. 169 अधिक x हे 169 इथं आले बरोबर 196 गुणिले 169. आता काळजीपूर्वक बघा, ही संख्या ह्या संख्येनं गुणती पुरेपूर किंवा सहसा इथं भागाकार देते. याला एक काम करतो, ही संख्या भागाकार करण्यापेक्षा सोपं जाईल, मी तो गुणाकारात आणतो. 169 ही संख्या इथं कटणार आहे. मग राहिले काय 169 अधिक x बरोबर 196. x बरोबर 196 मायनस 169 दोघांची वजाबाकी 196 मायनस 169 196 मायनस 169 सरळ दोघांची वजाबाकी करा, काय फरक पडत नाही आपला. ठीक आहे, हे 16तून 9 गेले, वजाबाकी करते थोडी काळजीपूर्वक करा. वजाबाकी चुकली उत्तर चुकती आहे. याला काय करतो समजण्यासाठी आपला हातात करतो मी. हे 9 10 झाले म्हणजे 6 हे 16 मायनस 9 10 म्हणजे 6 7 झाले. ते हे 7 हे घेतलेला हातचा वापर देऊन टाकला. 9 मधून 7 गेले 2 राहिले आणि 0 राहिले. ठीक आहे, हे x बरोबर 27. x बरोबर 27. ओके, चला प्रश्न तिसरा बघू आपण आता. काय म्हणते बघा, दोन संख्येचा मसावी व लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. म्हणजे मसावी माझ्यापाशी 16 आहे आणि लसावी हे 192. त्यापैकी एक संख्या 64 दिली आहे, आपण दुसरी संख्या काढायची आहे. बघा आता ह्याला एक सूत्र आहे, काय माहित आहे का, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. सोपं आहे, काय अडचण नाही. मला पहिली संख्या दिली 64, दुसरी करतो मी x बरोबर मसावी आणि लसावी दिले. तर मसावी मला दिला 16 आणि लसावी दिला 192. लसावी दिला 192. तर मला ही दुसरी संख्या काढायची. मग मी एक काम करतो, ही दुसरी संख्या काढण्यासाठी x असंच ठेवतो. हे 16 गुणिले 192 छेदस्थानी 64. हे गुणाकारातलं सरळ सरळ भागाकारातलं येईल. आता बघा काय होते, तर संख्या कटती या 16 चौक 64 16 चौक 64 4 1 4 4 1 चौक 16 17 18 19 3 राहिले 4 8 32 4 8 32. मग दुसरी संख्या आपल्यापाशी किती असेल 48. कळकले इथपर्यंत. चला समोरचं राहील बघू. चला समोरचा राहील बघू. बघ काय म्हणते, तर 40 मुलापैकी 30 मुलांचं सरासरी वजन किती आहे. 30 मुलांचं सरासरी वजन आहे 60. मग असं होईल 30 मुलांचं सरासरी वजन 60, तर 30 मुलाचं एकूण वजन होईल सायंत्रिक 1800. हे 30 मुलाचे एकूण वजन झालं. 30 मुलाचं एकूण वजन झालं. आता 40 पैकी 30 गेले, राहिले 10. मी काय करतो, 10 मुलाचं सरासरी वजन आपल्याला किती दिले 56 किलोग्राम. मग 10 गुणिले 56, 10 मुलाचं एकूण सरासरी वजन होईल. माझ्याची एकूण वजन 560. किती होईल 560. आता हे झालं बघा 10 मुलाचं एकूण वजन. आता विचारले काय माहिती आहे का मला, संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती असेल. संपूर्ण वर्गात एकूण 40 मुलं आहेत, त्यांचं एकूण वजन आहे बघा हे 1800 आणि हे 560. 1800 आणि 560. हे शून्याला 0, हे 6, 8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1, 2360. 2360 ला 40 ने भागावं लागेल मला, कारण का एकूण वर्गामध्ये 40 मुलं आहेत. किती मुलं आहेत 40 मुलं आहेत. मी एक काम करतो, ह्याला 40 न भागतो. कितना 40 न. चला बघतो काय होते. आता हे 0 0 कटला, 4 5 20
4 25, 3 राहिले, 4 9 36. संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती असेल? 59 किलोग्राम. इथपर्यंत कळलं? चला पुढचं काही बघूया. चला बघा पुढचा समोरचा प्रश्न काय म्हणते, 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 जसे 3 जसे 7 आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती असेल? चला बघतो मी, काय अडचण नाही. आता एक ध्यानात ठेवा, काही सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्येची बेरीज असते, म्हणजे ह्या गुणोत्तराची बेरीज होईल. मग असं होईल हे 2x, कारण मग त्या लहान मुलाचं वय काढायचे. x काय करतो मी, त्यांचं वय असते ना, अधिक 3x अधिक 7x बरोबर 24. बरोबर 24. इथपर्यंत ठीक आहे, कारण त्याचं सरासरी वय आपला 24 दे. ठीक आहे, 7 आणि 3 10 2 12x बरोबर 24. मला x ची व्हॅल्यू काढायची या, तर गुणाकारातलं हे खाली समोर भागाकारात जाईल. 24 छेदस्थानी 12 म्हणजे 12 2 24. x ची व्हॅल्यू 2 आली. तुम्हाला सर्वात लहान मुलाचं वय विचारले, सर्वात लहान मुलाचं वय विचारले. काळजीपूर्वक 2 गुणिले 2 बे दोन्ही 4, 3 गुणिले 2 3 दोन्ही 6 आणि 7 गुणिले 2 7 दोन्ही 14. सर्वात लहान मुलाचं वय असेल माझ्यापाशी 4, मधल्याचं 6 असेल आणि मोठ्याचं किती असेल 14 असेल. ओके, चालेल, इथपर्यंत समजलं. चला बघू आता काय म्हणता येईल प्रश्न. बघा आता 3 संख्येची सरासरी किती आहे? 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 न जास्त आहे, परंतु तिसरी पेक्षा 6 न लहान आहे. म्हणजे कोणती दुसरी संख्या तिसरी पेक्षा 6 न लहान आहे? एक काम करतो बघा, आता पहिली संख्या धरतो x, पहिली संख्या धरतो x, दुसरी संख्या धरतो बघा, आता काय म्हणतात 3 न जास्त असेल, मग x अधिक 3 धरतो, x अधिक 3 धरतो. आणि आता काय म्हणतात तिसरी पेक्षा 6 लहान आहे, म्हणजे दुसरी संख्या तिसरी पेक्षा 6 न लहान आहे. तर मग तिसरी संख्या दुसरी पेक्षा किती मोठी होईल? 3 न मोठी होईल. म्हणजे तिसरी संख्या होईल x अधिक 9. छेदस्थानी 1 2 3 3 संख्या, यांची सरासरी आपला किती दिली आहे? 30 दिली आहे. सरासरी आपला किती दिली? 30 दिली. चला पहा आता काळजीपूर्वक, हे 1x 2x हे 3x, 3x अधिक 9 3 12 छेदस्थानी 3 बरोबर 30. बरोबर 30. काळजीपूर्वक बघा, एक काम करतो मी, 3x अधिक 12 असंच ठेवतो. हे भागाकारातलं समोर गुणाकारात देतो, म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे 90 होईल. 3 त्रिक 9 म्हणजे 90 होईल. ओके, चला बघा काळजीपूर्वक, 3x बरोबर 90 मायनस 12. 90 मायनस 12 हे बेरजेतलं समोर गेल्यास वजाबाकीमध्ये जाईल. बेरजेतलं समोर गेलं त्यावेळेस वजाबाकीमध्ये जाईल. मग असं होईल, 90 मायनस 12, 90 मायनस 12 वजाबाकी केली, शून्यातून 2 जात नाही, हातचा घेऊन 10 केले, 10तून 2 गेले 8 राहिले, घेतलेला हातचा वापस दिला, 9 मधून 2 गेले 8 राहिले, सॉरी 7 राहिले. मग राहिले का माणशी बघा 78. हे 3x बरोबर 78. तर x ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला हे गुणाकारातल्या समोर भाग करत न्यावं लागेल. मग असं होईल, इथं 78 छेदस्थानी 3, 78 छेदस्थानी 3. मग ह्याला कमी करतो, 3 दोन्ही 6, 1 राहिला, 3 सख्ख 18. x ची व्हॅल्यू आली 26. आपलं विचारलंय काय पुढे बघा, आता दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या, मग मला दुसरी संख्येमध्ये एक करावं लागेल. हे x माझ्यापाशी किती? पहिली संख्या किती आली आहे? x बरोबर 26. दुसरी संख्या माझ्यापाशी 26 अधिक 3 होईल, आणि तिसरी संख्या माझ्यापाशी 26 अधिक 9 होईल. 26 अधिक 3 29. ही दुसरी संख्या असेल. ओके, कळकलं इथपर्यंत? चला आता पुढे जाऊ आपण.
ओके, चला समोर जाईल बघा. आता काय म्हणतंय, 560 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते, काय अडचण नाही. जर ती 40 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा पोहोचते, तर त्या गाडीने कापावयाचे अंतर किती. याला एक छोटा शॉर्टकट आहे, तुम्हाला शॉर्टकट बी सांगतो मी आणि गणिताची बेसिक कन्सेप्ट सांगतो मी. आता काही लोक काय म्हणतात का, ह्याला ऑप्शन नुसार जा. ऑप्शन नुसार जाण्याची काय गरज नाही, सरळ सर तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल तर कन्सेप्ट न गणित लगेच सुटतंय. बघा मी काय करतो माहिती आहे का, हे 60 आणि हे 40, मी काय करतो, एक निर्धारित अंतर धरतो x. किती धरतो x. बघा आता काळजीपूर्वक, वेग बरोबर आंतरछेदस्थानी वेळ ही एक कन्सेप्ट आहे. ओके, एक सूत्र आहे. मी काय करतो, मला वेगाचं काय घेणे नाही, मी अंतर कन्सिडर करतो. माझ्यापेक्षा अंतर असेल x, इथपर्यंत आहे का. ओके, आता बघा काळजीपूर्वक, पहिल्यांदा 60 न चालली या, पहिल्यांदा किती चालली 60 न चालली या, आणि तीच गाडी त्याच वेळेमध्ये किती चालली या 40 न चालली या. ओके, म्हणजे हा दोघातला फरक असणार आहे 60 मधला आणि 40 मधला कितीचा 20चा. समजून घ्या फक्त काळजीपूर्वक, फरक असणार म्हणून मी काय करतो, हे दोघांची वजाबाकी घेतो. काय करतो, दोघांची वजाबाकी घेतो. आता काळजीपूर्वक, किती तास उशिरा चालली, 1 तास. म्हणजे काय होईल माहिती आहे का, ह्या 60 मिनिटांमध्ये 1 तास, 60 पैकी 60 चालली या, 60 पैकी 60च उशिरा चालली. जर कदाचित इथं असं असतं किंवा 60 पैकी 1.5 तास उशिरा चालली तर मी तर 90 मिनिटं घेतली असते, मग 60 पैकी 90 झालं असतं. काय झालं असतं, 60 पैकी 90 झालं असतं. इथं माझ्याविषयी काय म्हणते माहिती आहे का, निर्धारित वेळेपेक्षा 1 तास, त्यामुळे मी 60 पैकी 60च घेतले. इथं काय घेतले, 60 पैकी 60 घेतले. चला सोडतो मी काळजीपूर्वक. 60 1 60 म्हणजे फक्त 1 असणार आहे की x छेदस्थानी 60 मायनस x छेदस्थानी 40 बरोबर 1 कन्सिडर करतो मी. त्यानंतर भाग पुरेपूर गेलाय माझ्यापाशी, संख्या नेहमी कमी झाली. त्या तिरकस करत होता, 40 1 40x मायनस 60 1 60 छेदस्थानी या दोघांचा गुणाकार असेल. साइन चौक 24 म्हणजे 2400 बरोबर 1 असेल. काळजीपूर्वक, 60 मध्ये आणि 40 मध्ये दोघातला फरक 20 चा झाला. मग काय करतो, 20x 24 बरोबर 1. ह्याला कमी करतो मी आता, हे 0 कटला, हे 0 कटला, बे 1 बे बे 1 बे बे 2 4 म्हणजे 120 झाला. x छेदस्थानी 120 बरोबर 1 आहे माझ्यापाशी. मला x ची व्हॅल्यू काढायची, मग इथं काय होईल, x बरोबर 120 गुणिले 1, तर x ची व्हॅल्यू असेल 120. म्हणजे ते निर्धारित अंतर आपण धरलं काय असणार आहे 120 किलोमीटर. किती असेल 120. ओके, कळलं. ही कन्सेप्ट आहे बघा. आणि ज्याला कन्सेप्ट माहित नाही ते लोक काय काय दोघं लसावी काढणार झाले, काहीतरी ऑप्शन मधून एक निर्धारित अंतर धरणार झाले, 4 पैकी 1 अंतर धरणार झाले, ऑप्शन धरणार झाले. अशा भानगडीत पडू नका. जर कन्सेप्ट माहित असेल, कन्सेप्ट ही आहे वेग बरोबर आंतरछेदस्थानी वेळ, हे माहित असेल तर कुठं त्याला उगत तोड मोड करण्याचा काही अर्थात संबंध नाही. ओके, कळलं इथपर्यंत. चला पुढचा प्रश्न बघू आपण. चला बघा, आता एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे 6300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रक्कम होती. सरळ सरळ काय अडचण नाही बघा, सरळ सोपं आहे. सपोज एवढी रक्कम होती, 100% रक्कम होती, 100% पैकी 30% गेली, त्यांना खर्च केली, राहिली किती 70% राहिली, 70% राहिली. आता ह्या 70%ला त्याला किती राहिले तर 6300 रुपये आहेत. 70 ला 6300 राहिले तर 100 ला किती राहते ना, 100 ला किती राहते ना 7 9 63, 100 9 900 9000 असेल. किंवा असं समजत नसेल तर तिरकस करा, म्हणजे असं होईल बघा. हे आता ही शॉर्टकट आहे बघा, 7 9 63 तर 100 ची 9 पट अशी होणार आहे.
जर असं समजलं तर एक काम करा, ही इकडे आणा, हे गुणाकारातलं काही इकडे समोर घ्या, म्हणजे हे 6300 गुणिले 100 छेदस्थानी 70. बस एवढंच आहे, काही अडचण नाही. त्याला फक्त आपला काही वस्तू आपण काटाकाटी कसं म्हणून घेऊ. हे शून्य कटला, हे शून्य कटला, 7 9 63, 7 9 63, हे 2 शून्य आणि इथला 1 शून्य, 9000 असेल. बस झालं, एवढं सोपं आहे. कळतलं इथपर्यंत? चला पुढचं काही बघू दाखवता. चल बघ भावा समोर आता, याचे 15% बरोबर बी चे 20% असेल तर ए आणि बी चा आपला रेशिओ दिलाय, म्हणजे काहीतरी आपला गुणोत्तर आपला काढायचे आहे. आणि ह्याला मानतो बघ काळजीपूर्वक, हे याचे 15%, 15%, याचे 15% बरोबर बी चे 20%. तर येणारा रेशिओ आपला ए आणि बी च्या स्वरूपात मांडायचा आहे, ए आणि बी च्या फॉर्म मध्ये मांडायचा आहे. ह्याला मी एक काम करतो, इथे कमी करतो अगोदर, म्हणजे काय होईल, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, चालीत पर्यंत, म्हणजे 3 ए छेदस्थानी 20 बरोबर, हे शून्य कटला, बे 1 बे, बे 5 10, म्हणजे 1 बी छेदस्थानी बे 1 बे, बे 5 10, इथपर्यंत ठीक आहे. आता मला विचारलंय काय माहित आहे का, ए आणि बी च्या फॉर्म मध्ये विचारलंय, म्हणजे माझ्यापाशी काय असेल बघा आता काळजीपूर्वक, ह्याला इकडे यावं लागेल, ह्या तिकडे जावं लागेल. मी ह्याला काय करतो, 3 5 ह्या काय असं होईल बरं, हे इकडे येईन बरं बघा, हे इकडे येईन, म्हणजे 3 5 15 ए आणि 20 1 20 बी, 20 1 20 बी. मला फक्त विचारलंय काय ए आणि बी, म्हणजे हे ए असेल, हे बी असेल, हे 15 तसे 20 असतील. ही संख्या लहान होती का? होती. या 5 ने कमी करतो आपण आता, 5 त्रिक 15, 5 चोक 20, ए हा 3 असेल आणि बी 4 असेल. बस एवढंच आहे, समजलं का? ओके, कळतलं इथपर्यंत? चला पुढे बघू. पुढे बघ भावा, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% घटायली आहे. कितना? 5%. 2023 मध्ये त्या शहराची लोकसंख्या 5000 होती. किती हजार? 5000 होती. अंदाजे 2025 मध्ये किती असेल म्हणते या, किती असेल म्हणते. अरे एक काम करतो मी, 2023 मध्ये 5000 होती, कितना घटाली प्रत्येक वेळेस? 5% घटली, म्हणजे 95 होणार आहे. ओके, ही पहिल्या वर्षी झाली की दुसऱ्या वर्षी झाली? एकूण किती असेल? एकूण किती असेल? मी याला कमी करतो बघा आता, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. ओके, काळजीपूर्वक हे बघ, हे 1 शून्य कटला, हे 1 शून्य कटला. अजून एक कमी करतो मी ह्याला, 5 1 5, 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 दोन्ही 10. आता संख्या कमी होत नाही, ह्या दोघाचा अगोदर गुणाकार करतो मी, या दोघाचा गुणाकार करतो. गुणाकार करायला बी सहसा वर्ग तोंड होता ह्याला, 5 चा वर्ग 25, 9 दोन्ही 9 10 90, छेदस्थानी 2, बे चौक 8, बे 5 10, बे 1 बे, बे दोन्ही 4, 1 घेतला, बे 5 10, 4512.5. उत्तरात जर अपेक्षित हे असेल 4512 तर काही अडचण नाही, उत्तर हे येईल पॉइंटच्या नंतर. ठीक आहे, ऑप्शन नुसार जर असेल तर घ्या, नसेल तर राहू द्या, असं काही फरक पडत नाही. कळलं इथपर्यंत? चला पुढे जाऊ आपण. ए भावा पुढे बघ, हे समजलं असं तिकडे समोर बघा. आता काय गेलं का, हे दोघांचा गुणाकार 95 गुणिले 95 ही गुणाकार केला. जर समजत नसेल तर एक काम करतोय बघा, आता 95 गुणिले 95, कुठला बी एक 95 निवड. ज्या संख्येच्या एक स्थानी 5 असते त्या संख्येचा वर्ग काढणं खूप सोपं आहे. मी काय करतो बघा आता,
95ची 4 करतो, 5 5 25 म्हणजे 5 चा वर्ग 25 घेतला, 5 चा वर्ग 25 घेतला. ही जी 9 आहे ना, हे 9 ला पुढच्या संख्येनं गुणायचं. 9 ला 10 न गुणायचं, 7 असेल तर 7 ला 8 न गुणायचं, 8 असतील तर 8 ला 9 न गुणायचं. समजलं का? मग हे 9 10 90, 9 10 90 एवढं झालं. 90 25 95 गुणले 95 हे दोघांचा गुणाकार आला. कळलं इथपर्यंत? ह्याला 2 न भागायचे आपला, ह्याला 2 न भागतो बाळा. मी बघ आता भागकार सोपा आहे. हे बघ, जे गुणाकार भागाकार जोपर्यंत आपण कुठे लागत नाहीत का, हे आपल्या 5वीला पुजलेले आहे. इथपर्यंत कळत नाही का? ह्याला 2 न भागतो मी. 2 चोक 8, 1 खायला 2 पंचे 10, 2 पंचे 10. आता म्हणतात पुन्हा 2 1 2, समोर 5 राहिले तर 2 दोन्ही 4, 1 राहिला, 1 ला भाग जात नाही, पॉइंट द्याला 0 घेतला, 2 पंचे 10. कळलं इथपर्यंत? हे आहे आपला गुणाकार. ओके, चला बघा समोर पाहता. एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. 2009 साली ती, इथं प्रश्न खूप महत्वाचा आहे. पाय 2009 साली ती 88,200 आहे किंवा होती. तर 2007 ला किती असेल? म्हणजे विचारलंय उलट, आपला विचारलंय काय उलट. मग काळजीपूर्वक मी 2009 ला माझ्यापाशी किती होती लोकसंख्या? 88,200 एवढी होती. तर मला 2007 चा काळ विचारलाय. मी एक काम करतो, त्याला मांडतो काळजीपूर्वक. मला मूळ लोकसंख्या विचारली. या मूळ लोकसंख्या म्हणजे मी पी धरतो, पी फॉर पॉप्युलेशन, पी फॉर पॉप्युलेशन. एक काम करतो मी, पी इंटू 1/r छेदस्थानी 100 कंसाचा n, कंसाचा n म्हणजे ते मुदत असणार आहे याविषयी. ही n म्हणजे काय असेल? मुदत असेल. पी म्हणजे काय असेल? जे काय असेल ते मूळ लोकसंख्या असेल, किंवा जे असेल ते मूळ अमाऊंट असेल, जे असेल ते आपला काही घेणं जाऊन. हे आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट, आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे ते काय असणार? टक्के किती वाढेल तर किंवा किती कमी होईल असं असणार ती कन्सेप्ट. आता काळजीपूर्वक बघ बाळा माझ्यापाशी. खंडू 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 समोर बघ आता. 88,200 ही लोकसंख्या होणार आहे 2009 ला. मी मानतो मग ही 88,200 ही मूळ लोकसंख्या 1 अधिक किती टक्क्याने वाढायली माझ्यापाशी? 5%. 100 वर 5% वाढायचं म्हणजे 105 होईल. 100 आणि मुद्दत 2 वर्ष असेल. मुद्दत किती असेल? 2 वर्ष असेल. काय अडचण नाही. मी ह्याला कमी करतो. 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 दोन्ही 10. इथपर्यंत कळकलं काळजीपूर्वक? हे असं होईल. हे 88,200 बरोबर पी इंटू 20 1 20 अधिक 1 21 म्हणजे हे 21 छेदस्थानी 20 कंसाचा दुसरा, कंसाचा दुसरा. म्हणजे काय केलं मी की 20 1 20 अधिक 1 21 इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे 21 21 छेदस्थानी 20 अशी राहणार आहे. आणि कंसाचा घात दुसरा आहे मुदत. माझ्यापेक्षा असं होईल हे 88,200 बरोबर पी इंटू 21 गुणिले 21 छेदस्थानी 20 गुणिले 20, 20 गुणिले 20. मग असं होईल आता हे इकडे येईल. मग हे 88,200 गुणिले 20 गुणिले 20 छेदस्थानी 21 गुणिले 21 राहील. 21 गुणिले 21 राहील. ओके, मग काळजीपूर्वक मी काय करतो? कमी करतो. 3 7 21, 3 दोन्ही 6, 2 राहिले, 3 9 27, 1 राहिला, 3 चौक 12, 2 शून्य घेतले. नंतर अजून कमी करतो ह्याला मी. ह्याला 3 न भाग जाईल, ह्याला पण 3 न भाग जाईल. बघा आता काळजीपूर्वक. 3 7 21, 3 7 21, 3 9 27, 3 9 27, 2 राहिले,
3 8 24 हे 2 शून्य समोरचे. इथपर्यंत समजलं. आता बघ काळजीपूर्वक, हे 7 7 49 49 दोन्ही 98 होते. 7 7 49 या दोघांचा गुणाकार केला मी. 7 7 49 49 दोन्ही 98 म्हणजे हे 200 आणि हे 20 20. हे दोघांचा गुणाकार असं तुम्ही सरळ सरळ. बे एक बे बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 म्हणजे हे 2 शून्य समोर 2 शून्य 80,000. कळलं की कधीची असणार आहे माहिती आहे का? 2007 ची. आपलं 2009 ची 88 दिली, 2007 ची किती असेल? 80,000. कळलं का? ते भागाकार थोडा काळजीपूर्वक करा, पॉज करू करा, काय अडचण नाही. फक्त मी काटाकाटी कशी केली हे समजून घे. नंतर सांगायले की ही काटाकाटी, बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार ह्या फील्ड मध्ये तुझ्या माझ्या पाचवीला पुजलेल्या आहेत. त्याला आपल्यापाशी ऑप्शन नाहीये कुठलाच. कळत मी काय म्हणतोय तर खंडू. चल ठीक आहे, थांबव.